एका बाजूला जारण हा चित्रपट आहे ज्याला लागून 30 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि सातत्याने त्याचे कलेक्शन्स अजूनही चांगले येत आहेत. ज्या चित्रपटाने मराठी चित्रपटांची बाजू गेले 30 दिवस भक्कमपणे धरून ठेवलेले चित्रपटगृहांमध्ये, आणि एका बाजूला जारण चित्रपट रिलीज झाल्यानंतर 6 चित्रपट मराठी चित्रपट रिलीज झाले आणि 6ही चित्रपट सुपर फ्लॉप झालेले आहे. म्हणजे सुपर फ्लॉप चित्रपटांची एकूणच मालिकाच तयार झालेली आहे म्हणायला हरकत नाहीये. कारण तुम्हाला कदाचित माझा बोलण्याचा राग येऊ शकतो, परंतु हाच खरा तर फॅक्ट आहे आणि तोच फॅक्ट मी सांगतोय. चला तर मग, नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर जसं मी सांगितलं की जारण चित्रपट रिलीज झाल्यानंतर 6 चित्रपट जे हे सुपर डुपर फ्लॉप झालेले आहेत आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपटांच्या फ्लॉप चित्रपटांची जी मालिकाला सुरुवात झालेली आहे. तर ते चित्रपट कोणते जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम तर शातीर हा चित्रपट ज्याने 7 लाख एवढी कमाई केली. त्याच्यानंतर अंबट शौकीन हा चित्रपट ज्याने 17 लाख एवढी कमाई केली. त्याच्यानंतरचा जो चित्रपट आहे तो आहे निबार चित्रपट ज्याने 7 लाख एवढी कमाई केली. त्यानंतरचा जो चित्रपट आहे तो आहे ऑल इज वेल ज्याने जवळपास 13 लाख एवढी कमाई केली. त्यानंतर साजना चित्रपटाने 14 लाख एवढी कमाई केली. आणि अजून एक चित्रपट म्हणजे समसारा ज्याने फक्त 1 लाख एवढीच कमाई केली. तर हे सगळे जर का तुम्ही चित्रपट पाहिले जारण चित्रपट रिलीज झाल्यानंतरचे, तर ते त्या एकाही चित्रपटाला 50 लाख एवढी सुद्धा कमाई करता आलेली नाहीये बॉक्स ऑफिसवर, जे की खूप बेकार आणि खूप खराब चित्र आहे मराठी चित्रपटांसाठी. माझं म्हणणं असं आहे की खूपदा असं होतं की मराठी चित्रपटातले जे कोणी टेक्निशियन्स किंवा जे असतील मराठी चित्रपट बनवणारे, ते कधी कधी ग्रँटेड घेतात, फॉर ग्रँटेड घेतात. म्हणजे की जाईल ना, चालू शकतो आपला चित्रपट, असं प्रेक्षकांना सुद्धा ग्रँटेड घेतात. परंतु हे समजायला पाहिजे की आपल्या चित्रपटाचं जे कॉम्पिटिशन आहे ते थेट बॉलिवूड सोबत आहे. कारण तुमचा एखादा चित्रपट लागतो चित्रपटगृहांमध्ये तेव्हा एखादा मोठा बॉलिवूडचा चित्रपट असतो, म्हणजे सितारे जमीन पर असेल किंवा हाऊसफुल 5 असेल किंवा असे जे चित्रपट असतात त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन असते. मग आपला कंटेंट कसा असायला हवा हे आपल्याला कदाचित कळायला हवं आणि ग्रँटेड घेता येणार नाही प्रेक्षकांना. मराठीचे जे प्रेक्षक आहेत ते OTTचा जो कंटेंट आहे तो कन्झ्युम करतात, ते तो कंटेंट सुद्धा पाहतात. त्यानंतर काही हिंदी चित्रपट सुद्धा पाहतात. त्यामुळे ती जी एक लेवल ऑफ थिंकिंग जी झाली आहे की जो कंटेंट ते कन्झ्युम करतात तो इतका भारी आहे की जर का तुमचा थोडा जरी 19-20 असेल तर तो चित्रपट तुमचा पाहायला जाणार नाहीत. आणि तसंच गेले 6 चित्रपटांची दशा आहे मराठी चित्रपटांची, जे मी तुम्हाला नावं सांगितली. कोणत्याही चित्रपटाला 50 लाखाची सुद्धा कमाई करताना आली. आणि जर का तुम्ही जारणचं कलेक्शन पाहिलं तर ते आतापर्यंत तर 7 कोटीच्या आसपासचं कलेक्शन झालंय. त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी कंटेंटवर भार दिला गेला पाहिजे आणि आपलं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे पाहिलं पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे. ट्रेंड काय आहे मार्केटमध्ये किंवा कोणते चित्रपट चालतात हे सगळं पाहिलं पाहिजे आणि मग आपला चित्रपट बनवायला पाहिजे. त्यामुळे जेणेकरून तुमचं जे बजेट आहे तो तरी ऍटलिस्ट रिकव्हर होईल यार. तो सुद्धा जर का रिकव्हर होत नसेल तर तुमच्या चित्रपटांचा फायदा काय ना. त्यामुळे मराठी चित्रपटात जे काम करतायत चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी हा थोडाफार विचार करायला पाहिजे आणि मग चित्रपट बनवायला लागेल, असं माझं पर्सनल मत आहे. जर का तुम्हाला राग आला असेल तर खरंच रिअली सॉरी. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि असेच भरपूर कलेक्शन सुद्धा पाहत राहा. त्यासाठी लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.